देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्यांची घडावे संगती. ऐसे आवडते मना, देवा पुरवावे वासना. हरिजनासवे भेटी, हरिजनासवे भेटी, नवो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. ऐसे आवडते मना, देवा पुरवावे वासना. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो, सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातो मे. समागतदृष्टं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डवं. नमाना दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. सेवेला
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजवं वानरयुध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रायगडी मंदिरी वसे माझा राया हरे चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती धन्य पेतो पेपायता धन्य पेतो पेपायता शतकात एक तारा चमकला माझे जाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा पर श्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला अरे कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्याला महाराज विराजिये जे चातुर्यार्थ कलाकारणे ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलेया गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावे वास्तवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वप्रिय विश्वाधिकार जगद्गुरु तुकोबराया नवे नवे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा चार चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे.
आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडं आपल्या मनातली छोटी इच्छा प्रकट करतात अथवा मागणं मागतात. आणि काय मागणं मागतात? ज्यांच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे, वसलेला आहे, ठसलेला आहे, त्यांची गडावी संगती. या अभंगाचा एकंदरीत विचार केला, वाचन केला, पठन केलं, मनन केलं, नवे नवे चिंतन केलं तर या अभंगातून एकच भाव दिसतो की तुकोबाराया भगवान परमात्म्याकडं फक्त 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 संगती मागतात. विठ्ठला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य मानलं जातं. मायबा त्या नियमाला अनुसरून थोडासा परिहार द्यायचा आणि सेवेला सुरुवात करायची. आज 8 दिवस गेले 7 दिवस मोठमोठ्या संत महात्म्यांचे चरित्र, मोठमोठ्या महाराज लोकांच्या संत महंतांच्या तोंडून, मुखातून, वाणीतून तुम्ही ऐकलंय. म्हणजे आज असं झालंय समुद्रामध्ये थोडी झिमझिम का झाली, काय फरक पडन हो. आणि चालू असलेला हा 9 दिवसाचा ज्ञानदान अन्नदान सोहळा आहे. त्या सोहळ्यापैकी आज 8व्या क्रमांकाची सेवा आहे. आणि आज महाराज खोडा बांधला जातो. सप्ताह मी म्हणतो 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7, 8. तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 41 दिवसाचा सप्ताह होता. इनका सांगता भगवंत बाबा पारशीच्या दरबारामध्ये मोठमोठे कीर्तनकार तिथं 41 दिवसाचा सप्ताह. पण त्या सप्त्यात सुद्धा पहिल्या दिवशी, जागराच्या दिवशी आणि काल्याच्या कीर्तना दिवशी बाबा बांधलेला असतो. तुम्ही बसलेले म्हणते महाराज कंबर तर सगळ्याच बांधलेला असतो. तुम्ही आम्हाला दुसरीकडे कुठं बांधलेला दिसत नाही. बांधलेला म्हणजे वारकरी संप्रदायाचा नियम आहे, पण तो कुठं लिहिलेला नाही. अलिखित नियम आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामचिंतन पर कीर्तन अभंग असावा आणि जागराच्या दिवशी मागणी पर अभंग आणि चिंतन असावं. आणि कालापर प्रकरण गवळण आणि कालापर प्रकरणातील प्रसादाचं म्हणजे काल्याचं कीर्तन असावं. जर एखाद्या कार्याला अनुसरून जर कारण जर नसेल ना, ती योग्य ठरत नाही महाराज. कसं तुम्हाला सांगतो, गावाच्या चौकामध्ये बंगला बांधला, जागा घेतली 10 लाख रुपये गुंठ्याची आणि बंगला बांधला 15 लाख रुपये खर्च करून, पण व्यवहार कोणचा? जोडून या यानं बंगला बांधला. वास्तुक शांती ठरली, कीर्तनाचा कार्यक्रम ठरला आणि महाराजांनी अभंग घेतला. कोणाचे हे घर? अभंगच आहे, पण कार्याला अनुसरून आहे का? नाही महाराज, चालणार नाही. बरं जाऊ द्या, तुमच्या लक्षात आलं नसेल. पकवाजाची बायको वारली, इतक्या बाया महाराज याचा जोड मिळत नाही. बस पकवाजाची बायको वारली आणि 13व्या दिवशी कीर्तन ठेवलं. 13व्या दिवशी कीर्तन ठेवलं. महाराजांनी अभंग घेतला. उजळले भाग्य. अभंगच आहे, पण कार्याला अनुसरून नाही. चालन का हो महाराज? नाही चालणार. पण त्याच्या पुढे थोडं जाऊन सांगतो. लग्नाला 40 वर्ष झाली आणि पोटी संतान नाही. 40 वर्षानंतर मुलगा झाला.
काय आनंद असं माऊलींनी वर्णन केलं. वैसेची अशी पुढचं सांगायला नाही काय. आणि वर्षाचा कार्यक्रम ठरलाय. कीर्तनाची सेवा आयोजित केली महाराजाने. अभंग निवडला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. अभंगच आहे पण कार्याला अनुसरून नाही, योग्य ठरत नाही महाराज. तसाच कार्याला अनुसरण अभंग घेतलाय असा योग्य आहे का नाही तुम्हाला माहिती. कीर्तन नसन त्याला भजन काय म्हणणार. नरकाला जायचं मार्ग आहे महाराज. तसं कार्याला अनुसरून आज अभंग निवडलंय. आणि 8 दिवस झालं ज्ञानदान अन्नदान सोहळा चालू आहे. आणि जसं तुकोबर आहे भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात, तसं आपण मी सुद्धा मागणं मागणार आहे आज भगवान बाबाकडे. वामन भाऊकडे नाही, बजरंग बलीकडे मागणं मागणार आहे. पण कुणा करता? ज्याने 8 दिवस या नामचिंतन सोहळ्यामध्ये अन्नदानाचा खर्च केलाय, ज्ञानदानाची कोणी सौजन्य घेतलंय त्यांच्याकडे. आज 10 रुपये कुणी कुणाला सोडित नाही महाराज. लाखो रुपयाचा मी इथं जरी आज आलो असलो तरी 8 दिवस झालं तुमची कीर्तन रोज घरी बसून बघते महाराज. आणि भगवान परमात्म्याकडे मागणं एकच मागायचं, ज्याने ज्याने अन्नदान केलं त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण हो. बसलेली म्हणते महाराज एका पंक्तीने कुठं मनातली इच्छा पूर्ण होती का? पण मी म्हणतो का होणार नाही. कारण अन्नदान घालणं मरे म्हणजे एका यज्ञाचं पुण्य लागत. आणि यज्ञ करायला एक शास्त्र सांगतं क्विंटलभर तूप लागतं. बाकीचं किती लागन बघा तुम्ही. आणि यज्ञाचं पुण्य मिळतं ही मी माझ्या पदरचं सांगित नाही. या नामचिंतनामध्ये अन्नदान केलं की सामान्य अन्नदान नाही. आमच्या माऊलींनी वर्णन केलं. जी ही यज्ञोसिती जा परिसातोषी हो ये न म्हणावे सामान्यांना मनोनिया. किंवा माऊलींनी अजून एक खर्च केली हवी. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्म रूप जाण की जीवन हेतू कारण विश्वाया. आणि झालं माऊलीचं नामच्या तुकोबरांनी काय प्रमाण दिलं. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. देवाच्या प्रसादे करारे भोजन वाद कोण कोण अधिकारी. या धर्म मंडपात आल्याशिवाय कोणी अधिकारी बनत नाही. तुम्ही घरी बसून माळा घालू शकत नाही, देवाचं नामचिंतन करू शकत नाही, पंगत देऊ शकत नाही महाराज. मग ज्याने ज्याने खर्च केला
त्यांच्यातलं मनातली इच्छा पूर्ण होणारच आहे, पण अजून अनेक ह्याच्यापेक्षा मोठा सोहळा व्हावा अशी भगवान बाबाकडे इच्छा व्यक्त करतो महाराज. आणि चालू असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा सगळ्यांनी सहभागी व्हा. पै ना पै आपल्या इच्छेनुसार ऐपतीप्रमाणे कर खर्च करा, त्याच फळ तुम्हाला नक्की भगवान परमात्मा दिल्याशिवाय राहणार. एकच येत दिलेलं अन्न कोटी कुळाचे उद्धरण, कोटी कुळाचे उद्धरण, कोटी कुळाचे उद्धरण, एकच उद्धरण, कोटी कुळाचे उद्धरण, कोटी कुळाचे उद्धरण, कोटी कुळाचे उद्धरण. एक शीत दिले अन्न अन होय कोटी कुळाचे उद्धरण. आणि चालू असलेला समाधी पुण्यतिथीचा सोहळा आमचे भगवान बाबा, मी 16 वर्षापासून भगवान बाबाचा भक्त आहे महाराज. ज्या वेळेस नुसतं बांधकाम झालं पुढं काहीच नव्हतं, तेव्हापासून मी भगवान बाबाच्या गडावर जातो. आणि कालच्या पुण्यतिथीला सुद्धा गेलो महाराज, पण जाता करता मला 4 वाजले, तोवर कार्यक्रम सगळा आटपून गेलो. आता भगवान बाबाची महती, वामन भाऊची महती तुम्ही 8 दिवस नाही, सप्ताह किती वर्षापासून चालू आहे महाराज? 15 वर्षापासून मोठमोठ्या वक्त्यांच्या मुखातून तुम्ही ऐकलेलं. पण का करायची ही पुण्यतिथी? का करायचा हा सोहळा? लोक आपल्या बापाचा 10वा 13वा घाले नाहीत, पण भगवान बाबाची महती किती देशामध्ये चालू? 196 देशांमध्ये चालू आहे. कोणाच्या माध्यमातून? गडांचे महान डॉक्टर नामदेव शास्त्रीजी यांचं ऑनलाईन वक्तव्य चालू आहे. ज्ञानेश्वरी 196 देशामध्ये महती कोणाच्या माध्यमातून? डॉक्टर नामदेव शास्त्रीजींच्या मुखातून चालू आहे. नामदेव शास्त्रींनी भगवान बाबाच्या मनातली इच्छा पूर्ण केली महाराज. ज्ञानेश्वरीचं महत्व आणि भगवान बाबाचं महत्व सोडून नामदेव शास्त्री काहीच बोलत नाहीत. आणि ज्ञानेश्वरीचं तुम्ही आपल्या इथं पारायण चालू, काय माहिती ज्ञानेश्वरीची? जी ज्ञानेश्वरी स्वतःच्या हृदयावर ठेवून आपला प्राण सोडला, कोणी? भगवान बाबा. जी ज्ञानेश्वरी मांडीवर ठेवून पाण्यावर बसून लाखो हजारो लोकांच्या समवेत पारायण केलं. ज्ञानेश्वरी वाच. का करायची ही पुण्यतिथी? महाभारतामध्ये धर्मराजाने व्यंकटेश ऋषींना विचारलं, महाराज या पृथ्वी तलावर, या धरणी माईच्या पाठीवरती अहोरात्र पाप चालू आहे, पाप चालू आहे, पाप. मग ही धरणी माई त्याला का दंड देत नाही? आज मुख्य प्राण्याचा शिरच्छेद केला जातोय, ऐकत नाही तर टंगड बोकाडे म्हणतोय, नरड्यावर सुरी लावतोय, रक्ताच्या चळकाड्या उडतायत. धरणी मातेला दिसत नाही का? आज रात लोक दारू पिऊन अत्याचार करतात. आमच्या तालुक्यामध्ये कोपर्डी सारखे अत्याचार घडतात. आता चिमुकलीवर बदलापूरला काय कार्यक्रम झाला तुम्हा सगळ्याला ज्ञात आहे. असले कार्यक्रम घडतायत या पृथ्वी तलावर. वज सहन होतय का पृथ्वीला? तरी पण हे का सहन करते? दारू पिऊन महिलावर अत्याचार, मारझोड करतात. स्वतःचा नवरा मारझोड करतोय. रात दिवस उगवल्यापासून मावळ्यापर्यंत पत्त्याचा डाव चालतात महाराज. पापाला जबाबदार कोण आहे?
तर त्या व्यंकटेश ऋषींनी सांगितलं, जोपर्यंत या पृथ्वी तलावर संत महात्म्यांची पुण्यतिथी साजरी होते ना, तोपर्यंत या पाप्यांच्या जीवाला धक्का नाही. भगवान बाबाची पुण्यतिथी साजरी होते, वामन भाऊंची पुण्यतिथी साजरी होते, आमच्या माऊलीचा समाधी सोहळा जोपर्यंत होतोय ना, आणि कुठपर्यंत होणार आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत होणार आहे. आणि ज्या दिवशी असे सोहळे बंद पडणार त्या दिवशी पापाचा गडा भरणार. म्हणून ही सोहळे करायच्या, म्हणून ही पुण्यतिथी साजरी करायची. आज उद्याच्याला वामन भाऊची पुण्यतिथी आणि सप्ताह सुरू करताना भगवान बाबाची पुण्यतिथी 14 तारखेला. मग या सोहळ्यातून आपल्याला काय शिकायचं? तर आमच्या तुकोबारायांनी सांगितलं, फक्त ज्यांच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे त्यांची संगती करा. मग आपलं जीवन जर उज्ज्वल बनवायचं म्हटलं ना, त्याला कारण संगत आहे. आणि उज्ज्वल झालेलं जीवन धुळी समान करायला त्याला सुद्धा कारण संगत आहे. जरा स्पष्ट बोलतो महाराज, साधू व्हायचं म्हटलं ना त्याला सुद्धा कारण संगत आहे. आणि साधूचा चोर व्हायचं म्हटलं त्याला सुद्धा कारण संगत आहे. आणि चोराचा साधू जरी व्हायचं म्हटलं तरी त्याला कारण संगत आहे. आमच्या लक्षण घडे संत संगती, लक्षण घडे संत संगती, लक्षण घडे संत संगती, अर्धाक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. अर्धाक्षण जरी घडली ना तरी आपल्या जीवनाचं सोनं नाही, महानातले महान पाप नाही होते. मग चोराचं साधू व्हायचं म्हटलं तरी कारण संगत आहे. कारण आमच्या तुकोबारायचं प्रमाण आहे, पैसता चोराचे संगती, देखताची चिंदी मन धावे. चोराच्या संगतीला जर बसला ना महाराज, नुसती चिंदी दिसली तरी मन धावते मन. आणि साधू साधू, जर साधूच्या संगतीला एखादा चोर जाऊन बसला ना, त्या साधूला बाधक झाल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणले, कुसंगे नाडीला साधूचे
साधू जैसा. तुकाराम महाराजांनी आपल्याला उदाहरण दिलंय. काय उदाहरण दिलंय तर हिरा. हिरा वस्तू या जगामध्ये हिऱ्या इतकी किमतीची वस्तूच नाही मला. बघितलंय का कोण? मी आता नाही बघितलं. बघा कोणी बघितलं असतं. हिरा, तो हिरा इतका मजबूत असतो. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो म्हणी तोचे मोल पावे खरा करणेचा तो हिरा इतका मजबूत असतो. तो जर ऐरणीवर ठेवला, ऐरण कळण का आता, आणि त्याच्यावर घणाने घाव घातला, त्या हिऱ्याचे दोन भाग होत नाही महाराज. एक तो हिरा त्या ऐरणीत शिरण, नाही तर त्या घनात तरी रुततो महाराज. पण त्या हिऱ्याचे दोन भाग होत नाही. पुन्हा एक प्रश्न पडतो, तो हिरा जर ऐरणीत रुतला किंवा घनात रुतला तर बाहेर कसा काढायचा? त्याला एकच ताकद काढू शकते, ती म्हणजे त्या हिऱ्याची बायको. हिरा हिरे कणी काढी बाहेर आसोनी. काढी बाहेर आसोनी. काढी बाहेर गाडी बाहेर आतोनी. हिरा किती बी मजबूत असू द्यावा, त्याची हिरकणी म्हणजे त्याची बायको दाखवली की हिरा गपशिरक्यानं बाहेर निघतो. मी त्या हिऱ्याचं नाही सांगत, मी ह्या हिऱ्यांचं सांगत. तुम्ही आम्ही हिऱ्याच होत ना महाराज. कसला बी हिरा असू द्या, सकाळ सकाळ गावात निघतो, फुस करतो नुसता कडक, कुणाला बोलून देत नाही महाराज. त्या आमची तुमची आमची गतच त्या सूर्यफुलासारखी झाली. बघितला का सूर्यफुल? दिवस उगवला की सूर्यफुल असं असत. सूर्यफुल दिवस मावळला की असत. दिवस उगवला की नुसतं पिवळं धमुक, संध्याकाळी गार. तसं दिवसभर गावात हिंडते, कुणाला बोलून देत नाही. संध्याकाळी उंबरावाला लुणात गेलं की बोलतच नाही. घरी आलं की आरती चालू करते, जय देव जय देव. मी सांगू का हो हिऱ्याची काय ताकद आहे? सांगतोच महाराज, कारण तुमची आमची काय ओळख नाही. तुम्ही काय केस करायला जाणार नाही माझ्यावर. सांगतोच हिऱ्याची काय ताकद. आमच्या तिथं एक गाव एक गणपती. तुमच्याकडे स्कीम आलती का? एक गाव एक गणपती बसवला. पोरं सकाळी 3-4 दिवस झालं गणपती बसवल्यावर पोरं माझ्याकडे आली, म्हणले महाराज एक गाव एक गणपती बसवला. म्हणलं काय वर्गण देऊ? वर्गण नाही म्हणले कीर्तन ठेवा. अरे वा म्हणलं कीर्तन एक नंबर काम आहे म्हणले. कशासाठी कीर्तन? गणपती बाप्पाची जर कशा करता निर्मिती केली, उत्सव कशासाठी काढला आमच्या लोकमान्य टिळकांनी. दुभंगलेला समाजाचा एकत्र येऊन विचार व्हावा म्हणून लोकमान्य टिळकाने गणपतीची उत्सव निर्मिती केली महाराज. पोरं म्हणले गणपती पुढे कीर्तन ठेवायचं. म्हणलं कोणाचं? म्हणले इंदोरीकरांचं ठेवायचं. म्हणलं कवा? म्हणले आज ठेवायचं. आल्या म्हणलं इंदोरीकरांची 2-2 वर्ष तारीख मिळाला आणि तुम्ही आजच्याच? म्हणला महाराज तुमचा लय वशीला आहे. बघा फोन लावा. आता बऱ्याच्या झाडावर चढवल्यावर कोण चढणार नाही महाराज. मी आमच्या महाराजांना म्हणलं लावा फोन. हॅलो बोला, आजच्या आज कीर्तन करायचं संध्याकाळी. म्हणलं डोक्यावर पडलं काही महाराज. म्हणले 2-2 वर्ष तारीख भेटत
ऐकत नाही. पण महाराज तुमचाच शब्द आहे, तुम्हीच सांगता शेजाऱ्याची काय निघाल्यावर सोडायचं नाही. मला माहित होतं शेजाऱ्या गावात कीर्तन होतं महाराजांचं. तुम्ही सांगता 3 जर असले तर 4थी गाडीतोय कीर्तन. म्हणलं असं बरं चालतंय. म्हणलं ठरलं कीर्तन करा. पोरांना म्हणलं लागा तयारीला. पोरं गेली तयारीला लागली. पण 12 वाजता माझ्याकडे परत माघारी आली. म्हणले महाराज कीर्तन ठेवलं होतं पण कॅन्सल कर. म्हणलं का? म्हणले कीर्तन करायचं पीटी नाही. कीर्तन कसं करायचं? एकच गावात मंदिरात पीटी. तिचं भाता उंदराने कुरताडले. नगरला नीट करायला टाकली. पीटी नाही कीर्तन. म्हणलं घाबरू नका पोरांनो. आपल्या गावात एक सकारामता ते त्याच्या घरी त्याच्या पोरांना शिकायला त्याने पीटी आणली पण कुणाला दावीत नाही. येत नाहीच म्हणलं दावीत नाही. पोरं गेले म्हणजे सकारामता त्या कीर्तन ठेवले पीटी नाही. कस काय करायचं? पीटी सांगितली. सकाराम तात्या म्हणला पोरांना 1 नाही 2 नाही 3 बाऱ्या जेवून जा. पीटी मिळणार नाही. पोरं बुमलत माझ्याकडे आले. म्हणले महाराज नाही पीटी दिली. म्हणलं गावावर वजन कोणाचं असतं तर सरपंचाचं असतं. सरपंचाला म्हणलं महाराज कार्यक्रम ठेवलाय पीटी आणून द्या. सरपंचाला लई काम करावं लागतात महाराज. गावात नाही ती काम करावं लागतात. आता टाइम नाही आपल्याला लय सांगायला. सरपंच गेलं सकाराम तात्याकडे. सकाराम तात्या म्हणला महाराज. महाराज नाही म्हणला सरपंच. म्हणला सरपंच तुम्हाला एक आठ घालतो. म्हणला जर तुम्हाला मतदान लागत असत तर पीटी देणार नाही. आणि पीटी न्यायची असली तर मतदान कर. सरपंच म्हणला तापला तो बघ रे मी चाललो. 2-2:30 वाजता पोरं माझ्याकडे आले. म्हणले सरपंचाला बी पीटी. 10 पोरांना पीटी दिली नाही. सरपंचाला पीटी दिली नाही. कीर्तन कॅन्सल करावं. महाराज एक तर एखाद्याची तारीख घेऊन आहे. घेतली तर कॅन्सल करू नाही. म्हणलं कीर्तन तर होणार. म्हणलं पीटी. म्हणलं मी आणतो पीटी. मी त्यातलं 1 पोर म्हणलं 10 पोरांना दिली नाही. सरपंचाला दिली नाही. आणि ह्या 3 फूट झिंजुरटाला कुठं पीटी देत असतो वय का त्या? महाराज दिसतंय तसं नसतंय. म्हणून जग फसत ही आपली जुनी म्हण आहे महाराज. म्हणून जग फसतंय. गेलो पण जाता जाता विचार केला. तात्याची अशी नाडी जाणली. नाडी चालता चालता म्हणलं तात्याने आमका भेटतोय कोणाला? तात्याचं बारक पोर शेंबड बाहेर खेळत होत. उघडा बम होत. हातापायाच्या काड्या डिहली वाड्या. नाका तोंडात इतक्या माश्या होत्या. शेंबडाचं काय सांगायचं नाही महाराज. तसलं पोर उचलून घेतलं महाराज. कपड्याचा विचार करून जमते का महाराज? तसलं पोर उचलून घेतलं आणि मटकोने मोका घेतला. असं असल्या गोष्टी परमार्थ करावं लागतात. आज ह्या मंडळीला म्हणावं विचारा तुम्ही. परमार्थ म्हणजे परमार्थ नव्हे. लेकराच्या गोष्टी. लेकराच्या गोष्टी नाहीत महाराज. ज्याची नाही त्याची खेटर खावा. खडे महाराजांचं मला आज 4-5 बऱ्या 3 वाजल्यापासून फोन. महाराज कुठं आलाय? लवकर या. माणसं खावायचे. कुठं आलाय? लय तरस आहे परमार्थ करायचं म्हणजे. मी नाडी जाणली ती पोर मटकून उचलून घेतलं. आवाज दिला कोण आहे? आतून आणसा मावशी म्हणली महाराज कवच आमच्या घरी येत नाही. हाय म्हणले आतमध्ये या. कवच आमच्या घरी येत नाही. कस काय आले? आता मी त्या आणसा मावशी देखता पोरा पुन्हा पोराचा मोका घ्या. पण ती आणसा मावशी काय म्हणली? म्हणली माझं पिलू काय महाराजाच्या काकाला गोळा दिसते. कोपऱ्यात म्हातारी बसली होती. म्हणली माझ्या वाघाचं पिलू काय भारी दिसते. मला आग लाव तुझ्या पिलाला. आणसा मावशी म्हणली महाराज कवाच आमच्याकडे येत नाही. कस काय आला? म्हणलं एक गाव एक गणपती बसवलाय. कीर्तन ठेवलंय. पीटीचं भाता उंदराने कुरताडलाय. नगरला नीट करायला टाकलाय. पीटी नाही कीर्तन कॅन्सल करावं लागतंय. आणसा मावशी म्हणली महाराज नुसत्या पीटीवरच कीर्तन कॅन्सल करायचं. म्हणजे आतमध्ये आहे घेऊन जा.
म्हणलं तात्या, मी म्हणले घेते बघून, म्हणलं त्याच्याकडे आल्या पुढचा तेवढं बी हे करून मग आता एवढे सल्ला मिळाल्यावर महाराज दम निघाल का उपरनं घेतलं, पिटी मांडली, गटोड बांधलं, टकोऱ्यावर घेतलं, दारात एक पाय उमऱ्यात एक पाय टिकून तात्या हजर. कोण आहे म्हणलं रोहिदास महाराज आहे. डोक्यावर म्हणलं पिटी आहे. म्हणलं 10 पोरांना पिटी दिली नाही, सरपंचाला पिटी दिला नाही, तू कुठला लागून गेला का? मी म्हणलं तात्या तोंड सांभाळून बोल, मी पिटी नेत नाही. म्हणलं आज आमचा मावशीने सांगितलं पिटी न्याचा म्हणून मी नेतोय. मग तात्या म्हणला, ती म्हणली वय, मग मला न्याचा. आवा तसा हिरा कितीही मजबूत असू द्या, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. एवढा हिरा मजबूत आहे, पण त्याच्या सामान्य घरातला टेकून जर गेला तर त्याचे 2 भाग झाल्याशिवाय राहत नाही. तस ज्ञानेश्वरी मध्ये भगवान परमात्म्याचे 6 गुण सांगितले. कोणचे हो महाराज? यश, श्री, औदार्य, ऐश्वर्य, ज्ञान, वैराग्य असे 6 गुण सांगितले. त्याच्यापैकी औदार्य नावाचा गुण भगवान परमात्म्याने कर्णाला दिला. महाराज कर्ण इतका दानशूर झाला. आता कर्णाचे जर दानशूर सांगत बसलं तर सकाळ होईल. महाराज इतका दानशूर झाला, प्राणाला मुकला पण दानाला माग सारला नाही. इतका कर्ण दानशूर. पण शास्त्राने त्याला निंदे ठरवलं का? वाईटाची संगत, दुर्योधनाची संगत सांगितली. महाराज बघ, एक जगात एकच दानशूर. कोण? तोच एक दानशूर दाता. कोण? विठेवरी जाती पाहुणे विठेवरी जाती पाहुणे लय गात बसायला आपल्याला टाइम नाही. महाराज पण वाईटाच्या संगतीने तो कर्ण बाधक झाला. महाराज निंदे ठरला. पण महाराज तुम्ही जर सांगता साधूच्या संगतीत जर चोर येऊन बसला तर साधूला बाधक होतो. पण आमचं असं म्हणणं आहे, साधूच्या संगतीला जर एखादा चोर बसला तर त्या चोराचा साधू होईल का? त्याचं उत्तर हो, 100% होणार. मला सांगा, तो वाल्या कुळे कोण होता हो? कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणकार होता काय? डाकू होता. डाकू खून करायचा, दरोडेखोर होता. दरोडे. पण काय आमच्या महर्षी नारदजींची 2 मिनिटांची संत संगती लागली, काय परिणाम झाला? रामायण रामादी रामायण रामायण
नयन रामाधी किंवा बोलिला वाल्मिक तैसेची करीना वरतो निदावेन नामा म्हणे. प्रभू रामचंद्राचं 12 वर्ष अगोदर महती लिहून ठेवली आणि तस प्रभू रामचंद्राला वागावं लागतं. परिणाम कशाचा आहे? संगतीचा परिणाम आहे. आणि त्या संताची जर संगती घडली तर महाराजांनी मगाच प्रमाण दिलं. अर्धाक्षण घडता संताची संगती तिने होय शांती महत पापा. मग त्या स्वराचा जर साधू व्हायचा म्हटलं तर त्याला काय करावं लागल? तर त्याला संत संगती करावं लागल. आमच्या ज्ञानोबा यांची संगती करावं लागल. आमच्या भगवान बाबाची संगती करावं लागल. आमच्या वामन भाऊची संगती करावं लागल. कारण त्यांच्यातच तेवढी ताकद असते. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे म्हणते. आकळणे म्हणजे काय हो? शेतकऱ्याला कळण मार्का बैल आकळतो कसं? तो भगवान परमात्मा एवढा सोपा नाही. पण त्या संतांच्या संगतीत आलं की करतळे आवळे तैसा आहे असा हात. पण त्याला भाव बळे आकळे एरवीला कळे. एरवी कळत नाही म्हणले त्याला संतांच्या संगतीत जाऊन भाव मनामध्ये निर्माण करावा लागतो. कारण त्यांच्यातच तेवढी ताकद आहे. आणि आमच्या नाथ बाबांनी सांगितलं तो भगवान परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल त्याला एकच उपाय. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांच्यातच ताकद आहे. कारण तेची माझे हित करीती सगळं. दुसऱ्या तिसऱ्याला हित नाही कळत आपलं. संत महात्म्यांना आपलं हित कळतं. तेची माझे हित करीती सगळं. जेने हा गोपाळ कृपा करे. भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करून कृपा करून घ्यायची असेल तर संतांचंच दर्शन घेतलं पाहिजे. कारण त्यांच्याशिवाय भगवान परमात्मा प्राप्त होतच नाही. कारण संत महात्मे सहजासहजी भेटत नाही. त्यांची भेट म्हणजे दुर्मिळ भेट आहे. ती काय तुमच्या आमच्या सारखे होते का? व संत नव्हते जगी माणसासारखे. अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येत्या. पण तुकोबर आहे 8:30 वाजत आले तरी तुम्ही सांगताय संगती नेमकी तुम्हाला कसली संगत?
त्यांची घडावी संगती. तुकोबारायांनी सांगितलं ज्यांच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे ठसलेला आहे ना, त्यांची घडावी संगती. कोणाची? ज्यांच्या चित्तामध्ये. मग कोणाच्या चित्तामध्ये देव बसला तुम्हाला सांगतो थोडक्यात. रावणाचा वध केला प्रभू रामचंद्रानं आपली सगळी सेना घेऊन अयोध्येला आले. 4 नाही 1 नाही 2 नाही 6 महिने लोटलं. आणि प्रभू रामचंद्र असं बसल्यानंतर लक्षात आलं, अरे ज्यानं आपल्यावर इतका उपकार केला, लेकरं बाळ टाकले तर आपल्या संग वनवासात आल्या, मग त्याच उपकारातून काय परतफेड? उपकाराची परतफेड कशाने करावं? अपकारानं. उपकाराची परतफेड उपकारानंच केली पाहिजे. केले उपकार सांगू मी काय, बापन करे ऐसी माय. आई बाप एखाद्याचा उपकार करणार नाही, पण ह्यांनी आपल्या संग 14 वर्ष वनवास काढलाय. झाडाचा पाला खाऊन मग ह्यांच्या उपकारातून काहीतरी उत्तर आहे. प्रभू रामचंद्रानं यादी केली आणि सगळे यादी केली, पण त्या यादीमध्ये एका बाबाचं नाव नव्हतं. कोणाचं? नेमका अध्यक्षाचंच नाव नाही. असं कसं? सगळ्याला पाकिट देऊन टाकली आणि जे रातभर आरडत आहेत त्याला 251, बाकीची गेली मोठ्या मोठ्या पाकिट. असं झालंय महाराज. सरपंच सह्या करून मरायला लागले, ग्रामसेवक पैसे हाणायला लागले, गावोगाव हीच तरा झाली महाराज. सगळ्यांना वस्तू दिल्या, एका बाबाला दिला नाही. बाबा रुसला ना. हनुमंतराय रुसले, कोपऱ्यात जाऊन बसले. सीतामाई तिकडनं आल्या, बघितलं सगळी वानर उड्या मारतायत आनंदानं. हनुमंत म्हणजे रोसलाय, नक्की काहीतरी ह्यांनी घोटाळा केला नाही. आणि आल्या आल्या विचारलं, प्रभू तुमच्या दृष्टीमध्ये दोष कसा? हनुमंतरायाला का नाही काय दिलं? प्रभू रामचंद्राने सांगितलं, या बाकीच्यांना द्यायला माझ्याकडे वस्तू होत्या, देऊन टाक. हनुमंतरायाला द्यायला वस्तूच नाही, देऊ काय? काय द्यावे? जीव थोडा, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, हे हा पायी जीव थोडा. त्या हनुमंतरायाच्या पायावर जीव जरी ठेवला ना तरी थोडा आहे म्हणून सांगितला भगवान परमात्म्याने. सीताई साहेबांनी सांगितलं, म्हणले असंय वय. मग सारखा महाग म्हणले, तुमच्याकडे द्यायला काही नाही म्हणले, मग मी देते मिळी. तेव्हापासून महिला पुढं गडे माग सरले महाराज. आता तरी बरे 50% आरक्षण. अजून 5 वर्षांनी असा टाइम येणार आहे, संध्याकाळच्या 8 वाजता महिला असे हात बांधून गावाच्या चौकात फिरणार आहे. आणि तुम्ही आली किचन वाट्या फोन करून विचारावं लागेल, महाराज काय करू स्वयंपाक? नाही पटल्या अवघड आहे. गतच तशी झाली महाराज. आज
50% आरक्षण. असो गरज आहे महाराज. का गरज आहे तू हे म्हणते आणि त्यांच्याकडूनच बोलत आहे. का गरज आहे अजून महाराष्ट्रामध्ये एकही महिला बाजारला गेली आणि दारू पिऊन आले असं नाही महाराज. आपल्या अवलादी 5च्या पुढे जिम खेळत येतात महाराज. कोणी असन तर पायाला हात लावून माफी मागतो महाराज. पण गरज आहे महिलांच्या ताब्यात यायला. ती अजून टपरून जाऊन गोवा खाऊन जिम खेळत आली नाही किंवा दारू पिऊन आली नाही. तुम्ही बघा अजून ज्या महिलेच्या हातामध्ये कारभार आहे तिचा परपंच उज्ज्वल आहे. तुमचं नाही सांगत, माझ्या घरातली अवस्था सांगते महाराज. म्हणजे माझ्या आईच्या हातात, माझ्या बायकोच्या नाही पण माझ्या आईच्या हातात कारभार आहे. म्हणून ही तर उभा आहे त्या आईची कृपा आहे महाराज. महिलांचा अधिकार एवढा आहे कारण त्या अजून वाकड्या वाटेला गेल्या नाही. तुम्ही आम्ही सहज टंगडे टंगडे गोताव ते पाडितोय महाराज. गरज आहे. सीताई साहेब म्हणल्या मी देते, मी सरका माग प्रभू माग सरले. सीताई साहेब पुढे आल्या, नवरत्नाचा हार काढला. तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि काय आनंद झाला हनुमंतरायाला. ह्या झाडावर त्या झाडा उड्या मारीत मारीत लक्षातच राहिलं नाही आनंदाच्या भारत आपण उड्या का मारतो. सहज गळ्यामध्ये लक्ष गेलं तर नवरत्नाचा हार. म्हणला आता ह्या हाराचं माझ्यापाशी काय काम. त्याच्यात जर असेल राम तरच माझ्यापाशी काम. आणि दातामध्ये धरला असा हिरा पडला. हिरा अर्धा खाली पडला, अर्धा दातात राहिला. आणि काय नवल त्या ज्या झाडाखाली झाडावर हनुमंतराय बसले तिथं आई साहेब. आई साहेबांनी बघितलं टपकोने काय पडलं बघितलं. वर बघितलं म्हणले हनुमंतराय. म्हणले हनुमंता पृथ्वी मोल एक एक किमतीचा रत्न तुझ्या ताब्यात दिला आणि तो दातामध्ये धरून फोडायला लागला. माकड ते माकड. कोण म्हणला. सीताई साहेब म्हणल्या. कुणाला म्हणल्या. हनुमंतरायाला म्हणल्या. का म्हणल्या त्याचं एक कारण आहे. कारण मायाला संतांचा अधिकार कळाला नाही आणि महाराज लोकांच्या बायकांना महाराज लोकांचा अधिकार कळाला नाही. ही माणसं रोज इथं उभी आहेत. घरी केलं की कौतिक नाही महाराज. तुम्ही इथं त्यांच्या पाया पडताय, आमच्या पाया पडताय. पण घरी गेल्यावर कौतुक नाही. 2-2 अडीच तास इथं आरडावं लागते. घरी गेल्यावर अर्धा तास कवाडाला जटा घ्यावा लागतो. हे राण्याची माय, हे पप्याची माय, हे छकीची माय उघड घे अर्धा तास कवाडाला जटा घ्यावा लागतात महाराज. ही कोणती दार उघडलं तर लांब गेलता का, पाणी देऊ का, पाय चोपू का, हा कुठं गेलता बोंबलत. आता आम्ही बोंबलत त्याच फिरतो का महाराज. तिकून येताना विचारतात काय आणलं. आता ओरिजिनल वारकऱ्यापाशी काय हो, नारळ दाखवला. नारळ तर म्हणजे आमच्या डोसक्यात काय. मी का सांगतोय, दोन गोष्टीला किंमत कळाली नाही. एक तर मायेला संतांचा अधिकार कळला नाही आणि महाराज लोकांच्या भजनेच्या मंडळीला त्याचा अधिकार कळाला नाही महाराज. तसं सीताई साहेबांनी सांगितलं माकड ते माकड. हनुमंताने सांगितलं आई साहेब असं का बोलता. हनुमंत म्हणला असं का बोलता सीतामाई. सीतामाईने सांगितलं पृथ्वी मोल किमतीचा एक एक रत्न तुझ्या ताब्यात दिला दाताने फोडायला लागला. हनुमंताने सांगितलं म्हणजे ह्याच्यात राम शोधतोय. अरे हनुमंता तो रत्न निर्जीव आहे, तू सजीव आहे, तुझ्यात तरी आहे का. हो म्हणजे माझ्यात आहे. पाठ दिसीने छातीला नख लावली, तारखाने छाती पाडली. प्रभू रामचंद्राचं दर्शन सीताई साहेबाला दिलं. म्हणून तुकोबराय म्हणतात देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संगती. अजून कोणाची, कोणी साठवला देव.
साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली येरझार आमच्या सावता बाबाने साठवला. आणि अजून कोणी साठवला? निस्ता साठवला नाही त्याला पंढरीला चोर हरीला पंढरीला चोर हरीला पंढरीला चोर हरीला पंढरीला चोर बांधूया डोर धरिला पंढरीचा चोरे धरिला पंढरीचा चोर म्हणलं चोर आणि त्याच्या गळ्यामध्ये दोर बांधून हृदयाचा बंदीखाना केला. पण कवर सोडणार नाही म्हणले. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत सोडणार नाही. आणि आज या धर्म मंडपामध्ये आपण एक पण करा, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंतच या देवाची सेवा करा. कारण परत नाही याची देही घडे देवाचे भजन. अमृत प्रवाही घालून अमृत प्रवाही घालून महाराजांनी सांगितलं संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. दुसरीकडे नको म्हणले, फक्त संतांची संगत. पण आमचे तुकोबराय मागतात देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. पण तुकोबराय
ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. तुकोबार आहे म्हणले माझ्या मनाला असं आवडते. आता मनाबद्दल बोलायचं झालं तर काय महाराज, आता मला सगळे सांगा, तुम्ही इथं तुमच्या मनाने आलाय का तुम्ही आलाय? मनाने आलाय का तुम्ही आलाय? पण तुम्ही आलाय ना, मग मन कुठे? मन गेलं घरी, घराला कुलूप लावलंय का हिसका हाणून बघायला? पण या जगतामध्ये मना इतकी हलकट वस्तूच नाही. उगच म्हणत नाही माझ्या मनाला दो छंद, माझ्या मनाला दो छंद, माझ्या मनाला दो छंद, छंद, माझ्या मनाला नित्य गोविंद माझ्या मनाला गोचंद. जास्त गायला टाइम नाही महाराज, हे मागची मस्त तलवारी घेऊन उभा आहेत महाराज. गाड्या बंद करून ठेवाय पाहिजे होता, मग लय भारी झाला असतं. पण आता जी ती म्हणतात मला म्हणूनच देते महाराज हात करते. नाही महाराज, वेळेला महत्व आहे. माझ्या मनाला लागो छंद, पण या जगतामध्ये मनासारखी वस्तू नाही. मन इतकं चंचल आहे, उगच म्हणत नाही. मन चित्तित वैरी न चित्ती, एखादा वैरी चित्तित नाही, पण मन वाईट. कारण इतकं चपळ आहे, बहुचंचल चपळ, जाता येता न लगे रे. म्हणायला आमच्या राशीला बाजारला जाऊन यायला किती टाइम लागतो. आजच बाजार होता, आलं जाऊन महाराज. चपला कुठं सोडल्यात बघून यायला किती टाइम लागतो. ही मन, पण ही मन आकळणे एवढं सोपं नाही. आमच्या नाथ बाबाने भागवतात सांगितलं, मने आकळले सर्वासी, पण मन नाकळे कोणासी. मने छळले देवासी, ते केले इंद्रियासी आटले. मनाने सगळ्याला छळलं, देवाला सुद्धा सोडलं. मने आकळले सर्वासी, सर्वासी म्हणजे मन. सगळ्यांना मनाने आकळून घेतले. मनाच्या विरोधात कुणी काम करता येत नाही करत. पण मन कुणाला कळलं नाही महाराज. आणि मनाचा भाव लागतो तेव्हाला दुसरं तिसरं काय ना लागत. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. पांडुरंगाची शपथ घेऊन तुकोबाराय सांगतात, या मनाला दुसरं तिसरं काय नाही लागत. मनाला काय लागतं तो. या कलियुगामध्ये मनात भावच नाही राहिला. 2 मिनिटात कलियुगातला भाव सांगतो तुम्हाला. पुरीचं लग्न झालं नवीनच, आणि ती बाई किचन वाट्यावर तिसरा पारच्या टायर मला काहीतरी खाडबाड खाडबाड करीत बसली. लक्ष देऊन ऐका बरं का, तर कळलं.
बाई किचन वाट्यावर काहीतरी खडबड खडबड करीत होती. तिकून एक मोटरसायकल आलेली दिसली. पोर पळत घरात आलं. मम्मी मम्मी म्हणले दाजी आले. आता दाजी आल्यावर सासूचा काय हो, नाकाचा मोती ठेवी गहाण. जावयाचा मान राखायसाठी नाकाचा मोती गहाण ठेवी म्हणले. पोर पळत आलं म्हणलं मम्मी मम्मी दाजी आले. त्या बाईच्या हातात होती बेसन पिठाची भरणी. म्हणल्याने करणार होते बेसन पण आता काय करते हो मावल्या, भजे करते म्हणले भजे. पण जशी गाडी उमऱ्याला येऊन चिटकली, वाट्याला येऊन चिटकली, पोर परत पळत घरात आलं. मम्मी मम्मी म्हणले दाजी नाही दाजीचा भाऊ. म्हणले मी करणार होते भजे पण आता काय करते. खरं सांगा, ही तुमच्या आमच्या कलियुगातला भाव झाला महाराज. पण आमचे महाराज म्हणतात मने नाही भाव मने देवा मला पाव. देवा शान भावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. भाजीपाला नाही म्हणले, देव बाजारचा भाजीपाला नाही. त्याला फक्त आणि फक्त मनातला भाव लागतो. आणि या मनाला आमच्या महाराजांनी उपमा दिली. उपमा मनाची पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका याचा. काय करीन घात करण नेमाचा पाडील फासे. मी आलो रयाचा जोशी वर ऐका दादा. मी आलो रयाचा जोशी वर ऐका दादा. मी आलो रयाचा जोशी वर ऐका दादा. आलो रयाचा जोशी वर ऐका दादा. मी आलो रयाचा जोशी वर ऐका दादा. मी आलो रयाचा जोशी वर ऐका दादा. जोशाची उपमा दिली. महाराज तुमच्या मनाला आवडते ना, आईची आवडते मना. ही चरण सगळ्याच्या नाव. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. आईची आवडते मना, त्यांची घडावी संगती. आईची आवडते मना, देवा पूर्वावी वासन. आईशी आवडते हरिजना सवे भेटी. आईशी आवडते हरिजन सवे भेटी. हरिजन सवे भेटी. हरिजन सवे त्यांची घडावी संगती. असं माझ्या मनाला आवडतंय. मग कोणाच्या चित्तामध्ये देव बसला आमच्या सांगितलं, पण खऱ्या अर्थानं आमच्या भगवान बाबाच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे. खऱ्या अर्थानं आमच्या वामन भाऊच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे. मारुतीरायाच्या बसलेला सांगितलं तुम्हाला. मग जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत भगवान बाबाची वामन भाऊची सेवा करा. काही कमी पडलं तर मला सांगा. का भगवान बाबांनी वामन भाऊनी 18 पगड जाती एकत्र केल्या. काय मर्यादित जातीसाठी ही नाही केलं.
आता आमच्या तिथं दुर्गाव म्हणून गाव आहे, आजच सप्ताह चालू झाला आणि हाच तर काल्याच्या कीर्तनाची पंगत एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीची महाराज. हे ज्ञानोबराय काय एकाच जातीसाठी जन्मले नाही. आमचे तुकोबराय मी गाडगे बाबा, आमचे मी परेड समाजाचा आहे महाराज. ही काय एकासाठी का? गाडगे बाबांनी काही एकदा आमच्या परटाचं परिटवाडी झाले का? खरं गाव माझं परिटवाडी राशी 5 किलोमीटर नाही महाराज. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती कष्टविती परोपकारे महाराज. मग तुम्ही म्हणता ज्यांच्या चित्तामध्ये देव बसलाय अशांची संगती पण नेमकी द्यायची कुठपर्यंत? शेवटच्या चरणात सांगितलं तुका बन दिले तुका संकष्टने. तुकाराम महाराज म्हणले जोपर्यंत या देहाचं जगन आहे तोपर्यंत संतांच्या संगतीत जाऊ द्या. आणि बसलेल्यांना सगळ्यांना कोपरापासून हात जोडून विनंती, आपलं जीवन सुद्धा संतांच्या संगतीत घालवा. संपला आपला कार्यक्रम. या ज्ञानदान अन्नदान सोहळ्यामध्ये आज मला आमंत्रित केलं आमचे
परम मित्र खाडे महाराज यांनी मला सांगितलं, महाराज बंदुक्या लावूनच आहे पण असो, जशी ज्ञानोबारायांनी बुद्धी दिली, तुकोबारायांनी बुद्धी दिली, भगवान बाबा वामन भाऊच्या संत महात्म्याने बुद्धी दिली, तसं बोलण्याचा प्रयत्न केला. आता या संत महात्म्याने माझ्या कीर्तनात उभं राहावं, माझी कुवत नाही, योग्यता नाही, पात्रता नाही, तुमच्या आमच्या भाषेत सांगायचं झालं तर लायकी नाही महाराज. पण हा मनाचा मोठेपणा आहे. सगळ्यांचा टाळी वाजवा बापयाचा. आमचे स्पीकर वाले नुसती नजर मारूस तर लगेच ऍडजस्ट, स्थिर नाही का फिर नाही. काय नाव महाराज त्यांचं? गावचेच आहेत ना? खाडे महाराज. वा, शेतकरी साऊंड सर्व्हिस. शेतकरी साऊंड सर्व्हिस एक नंबर सिस्टीम आहे. आपल्या चॅनलचं काय नाव मावले? रंग कीर्तनाचा. रंग कीर्तनाचा खरंच रंग आहे महाराज. पंढरपुरामध्ये वातावरण झाल्यासारखं वातावरण. चोपदार इनकरी बाबा, 2-2 इनकरी कीर्तनात. आणि बाल गोपाळांनी एवढी डिरिंग. आमच्या तुकोबारामध्ये लहानपण ते का देवा, काय गोड दिसते महाराज. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, याचा तुम्हाला हेवा वाटण आनंद होईल. पण त्या भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद झाल्याशिवाय राहत नाही. आणि आमचे मित्र दत्ता महाराज ना, हा, हे लांब आले, टिंबुर्णीच्या पड्याला आले, पिलू सोपं नाही महाराज. एक नंबर पकवाज सिस्टीम आहे. आमचे पीटी मास्तर एक नंबर. आणि तुम्ही म्हणता बसलेल्यांनी काय केलंय? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्पित से भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती. स्वीकाराल की सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. जाता जाता 2 गोष्टी सांगतो, पटलं तर सांभाळा. जीवनामध्ये आई वडिलाचा शब्द मोडू नका, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येणं असं करू नका महाराज, वागू नका. आणि जीवनामध्ये व्यसन करू नका. ज्याला व्यसन करायचे त्यांनी घरामध्ये घड्याळाच्या शेजारी एक वाक्य लिहून ठेव. घड्याळाच्या शेजारी लिहून ठेवायचं, घराला कीड लागल्याशिवाय राहणार नाही. आणि खरंच रोज वाक्य वाचत चालायचं, नक्कीच एक दिवस घर किडल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि ज्याला दारू प्यायची ना, अवश्य प्या, मी म्हणत नाही नका पिऊ. पण ज्याला लय दारू प्यायची घमेंड ना, त्याने आपली स्वतःची एकुलती एक बहीण दारुड्याला देऊन बघा. बघा काय वातावरण. ज्ञानेश्वर